मित्रांनो, चला तर मग आज सुरू करू या कथेचा पुढचा भाग. एके दिवशी पुजारीजींनी हे ऐकले आणि रागाने म्हणाले, तिला आई म्हणायला शिकवू नकोस. तू तिला फक्त उचलले आहेस, तू तिला जन्म दिला नाही. पण मी गप्प राहिले. मला माहीत होते की तर्काने हृदय बदलता येत नाही. प्रेमासाठी संयम आवश्यक असतो. एके दिवशी शेजारची आणखी एक महिला आली आणि गुप्तपणे म्हणाली, पुजारीजींच्या मठात ही अफवा पसरली आहे की ते या मुलीला घराबाहेर काढू इच्छितात. लोक असा प्रश्न विचारत आहेत की जर ते धार्मिक गुरु असूनही इतके कठोर असतील तर सामान्य लोक करुणा कुठून शिकतील. जेव्हा मी पुजारीजींशी याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी रागाने दार बंद केले आणि म्हणाले की तुम्ही लोकांना बोलायला भाग पाडले आहे. माझे शब्द त्यांच्या कानावर घालणारी तूच आहेस. मी म्हणाली की मी काहीच बोलली नाही, पण तुमच्या वागण्यातून मला जे दिसतंय तेच मी म्हणत आहे. त्याच रात्री जेव्हा मी बाळाला झोपवत होते ते खोलीत आले आणि म्हणाले, मी हे शेवटचेच सांगत आहे. उद्या या मुलीला कुठल्या तरी संस्थेत सोड. तुझी अवस्थाही अशी नाहीये की तू 2 मुलांचा भार उचलू शकशील. मी म्हणाली की जर माझ्या हृदयाने एक स्वीकारलं असेल तर दुसरा देखील देवाची देणगी आहे आणि दोन्ही माझ्यासाठी समान आहेत. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिले. मग तो म्हणाला, तू दाखवलेल्या हट्टीपणाचे परिणाम तुला भोगावे लागतील. दुसऱ्या दिवशी त्यांनी रिक्षा बोलावली आणि म्हणाले की चल तिला घेऊन जाऊया. मी जियाला मिठी मारताना म्हटले, पण मी तिला अनोळखी व्यक्तीला देऊ शकत नाही. तो म्हणाला, मग तू तुझ्या भावी मुलाशी न्याय करत नाही. मी तिला माझ्या हातात धरून शांतपणे दाराकडे गेली, पण काहीच क्षणांनी मी परत आली आणि म्हणाली, मला माझ्या आईच्या प्रेमावर शंका नाही, पण तुमच्या द्वेषाने मला थांबवले आहे. जर माझ्या मनात थोडीशीही शंका असेल की ही मुलगी माझ्यासाठी एक परीक्षा आहे तर मी हे पाऊल उचलेन. आतापर्यंत हा माझा आशीर्वाद आहे. दार बंद करताना पुजारीजी म्हणाले, मग लक्षात ठेव, आता मी या मुलीवर दया करणार नाही. मी माझ्या सासरच्या लोकांचा सल्ला घेण्याचे ठरवले. मी माझ्या मोठ्या नणंदशी फोनवर बोलली आणि तिला सत्य सांगितले. ती थोडा वेळ गप्प राहिली. मग ती म्हणाली, वहिनी, आई होणे सोपे आहे, पण दुसऱ्याचे मूल दत्तक घेऊन आई होणे हे फक्त भाग्यवान लोकांसाठीच शक्य आहे. तुमच्याबद्दलचा माझा आदर आणखी वाढला आहे. तिच्या शब्दांनी मला धीर दिला. एके दिवशी जियाने पुजारीजींसमोर एक खेळणी ठेवली. तो कडक स्वरात म्हणाला, ते इथून घेऊन जा. ती मुलगी घाबरली आणि माझ्याकडे धावत आली आणि माझ्या मांडीत लपली. मी तिला घट्ट धरले आणि स्वतःशीच म्हणाली, ज्या हृदयात देवाने दिलेल्या विश्वासाला स्थान नाही ते हृदय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. मी आता ठरवले होते की काहीही झाले तरी मी माझ्या आईच्या प्रेमावर परिणाम होऊ देणार नाही. माझ्या प्रेमाचा रंग कोणत्याही नात्यावर अवलंबून नाही. त्या दिवशी मी घर स्वच्छ करण्यात व्यस्त होते. गरोदरपणाचा शेवटचा महिना चालू होता. शरीरासोबत मनही ओझे वाटले. पण जेव्हा जेव्हा मी जियाला पाहायची तेव्हा तेव्हा माझ्या हातून एक प्रकारची हिंमत निर्माण व्हायची. ज्या दिवशी पुजारीजी काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहराबाहेर गेले, मी विचार केला की खोली आणि स्टोअर रूमची साफसफाई पूर्ण करू, जेणेकरून नवीन बाळाच्या जन्मापूर्वी सर्व काही व्यवस्थित होईल. स्टोअर रूममध्ये जुन्या कपड्यांचा एक गठ्ठा होता जो बराच काळ उघडला नव्हता. मी बंडल उघडले आणि एक एक करून कपडे काढू लागले. त्यापैकी तीच लाल चादर दिसली ज्यामध्ये जिया दाराशी गुंडाळलेली आढळली. मी काही क्षण ते हातात धरून गप्प राहिली. ती चादर काळाचा एक जुना अध्याय होता ज्याच्याशी माझे भावनिक नाते होते. मी चादर हलवू लागली तेव्हा कागदाचा एक तुकडा जमिनीवर पडला. मी कागद उचलला. मला वाटलं ते काही जुनी पावती किंवा पत्र असेल, पण मी त्याच्यावर नजर टाकताच माझे हृदय थांबले. ते थेट पुजारीजींच्या नावाने लिहिले होते. त्यात लिहिले होते की ही मुलगी तुमची आहे. मला तुमच्यावर ओझे व्हायचे नाही, पण माझे आयुष्य संपण्याच्या मार्गावर आहे. कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात मी आहे.
कदाचित तुम्ही ते स्वीकाराल या आशेने मी हे पत्र तुमच्या दाराशी ठेवले. जर मीनाला कधीही चूक मिळाली तर तिला सांगा की ही मुलगी तुझ्या दुसऱ्या पत्नीची शेवटची आठवण आहे. माझे हात थरथर कापू लागले. माझ्या डोळ्यांसमोर जमीन फिरू लागली. मी जमिनीवर बसली. त्या देवदूताचा तो छोटासा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला. ती मुलगी जिला माझे पती दररोज पापाचे मूल म्हणत होते, ते बेकायदेशीर आहे असे टोमणे मारत होते, ती त्यांची स्वतःची मुलगी होती. मी बराच वेळ स्टोअररूममध्ये बसली होती. मला रडावेसे वाटले नाही आणि मी एकही शब्द उच्चारला नाही. तो क्षण जणू माझ्या आतलं सगळं जग शांत झालं होतं. मी कागदाच्या तुकड्याला माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि नंतर तो कागद पुन्हा गुंडाळून परत ठेवला. जणू काही ती काही पवित्र वस्तू आहे. पुजारीजी संध्याकाळी घरी परतले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मला विषय टाळायचा नव्हता. मी म्हणाली की मला तुमच्याशी एकटे बोलायचे आहे. ते म्हणाले, बोल. मी हळुवारपणे चादर आणि चिठ्ठी त्यांच्या समोर ठेवली आणि म्हणाले की मी स्टोअर रूम साफ करताना ते बाहेर काढले होते. ते वाचा आणि मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते स्वतः ठरवा. त्यांनी ती चिठ्ठी उचलली आणि ती वाचता वाचता त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलू लागला. ते गप्प झाले. काही वेळ चिठ्ठीकडे पाहत राहिले. मग त्यांनी चादरला स्पर्श केला आणि लगेच त्यांचा हात मागे घेतला. कोणत्याही मोठ्या गुन्ह्यानंतर त्यांच्या डोळ्यात येणारी ती असहाय्यता पहिल्यांदाच जाणवत होती. मी म्हणाली, ज्या मुलीला तू पाप म्हणत होतास ती तुझ्या लग्नाचा परिणाम आहे. तू तुझ्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट माझ्यापासून लपवलीस. पण या निष्पाप मुलीचा काय दोष होता की तिला तुझ्या दाराशी सोडण्यात आले? त्यांनी डोळे खाली केले. मग ते हळूहळू बोलू लागले. त्यांनी सांगितले की एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान तिचे लग्न जबरदस्तीने लावण्यात आले. मुलीच्या लग्नाची मिरवणूक आली नव्हती. आता वातावरण बिघडत चालले होते. मुलीची इज्जत जपण्यासाठी मला लग्न करायला सांगण्यात आले. मी शांतपणे लग्न केले. ती मुलगी आजारी होती. सुरुवातीला मला ते कळाले नाही. नंतर कळाले की तिला कर्करोग आहे. मी तिला दर 2 महिन्यांनी काही पैसे देत असे आणि हे सर्व गुपित राहिले असे ठरले. तुला कधीच कळणार नाही. पण जेव्हा ती मुलगी तिच्या शेवटच्या दिवसात होती तेव्हा मी तिला भेटायला गेलो, पण ती तिथे नव्हती. नातेवाईकांनी सांगितले की कदाचित ती कुठेतरी गेली असेल किंवा तिचे निधन झाले असेल. मी रिकाम्या हाताने परतलो. मला माहीत नव्हते की तिने एका बाळ मुलीला जन्म दिला आहे आणि तिला माझ्या घरी सोडले आहे. मी पुजारीजींशी कठोर स्वरात बोलली, तुम्हाला तुमच्या बायकोवर विश्वास नव्हता, पण तुम्ही या मुलीवरही दया दाखवली नाही. देवाचे भक्त असेच असतात का? तुमच्या मुलाला तुम्ही फक्त दुसऱ्या आयुष्याचे प्रतीक आहे म्हणून तुम्ही त्याला नाकारावे का? पुजारीजी रडू लागले आणि म्हणाले की मी स्वतःला कसे माफ करू. मी तिला रोज अनोळखी म्हणायचो. मी पाप केले, पण मी तुला थांबवले, तुला घाबरवले, तुझ्या मातृत्वावर शंका केली आणि ती माझी स्वतःची मुलगी निघाली. मी म्हणाली, आता निर्णय तुझ्या हातात आहे. तू तिला पापाचा गट्टा समजून घराबाहेर हाकलून लावायचे होते. आता मला सांग, मी काय करावे? तू मला सांग. तुझी स्वतःची मुलगी, तुझ्या वंशाची मुलगी, मी तिला तुझ्या लग्नामुळे घराबाहेर हाकलून लावू का? पुजारीजी काहीही बोलू शकले नाही. ते खुर्चीवर बसून राहिले आणि हाताने चेहरा लपवून ठेवला. मी त्यांना म्हणाली, ज्या दिवशी ही चादर तुमच्या दारात ठेवली होती त्याच दिवशी देवाने तुमची परीक्षा सुरू केली आणि ज्या दिवशी तुम्ही त्या मुलीला अनोळखी म्हटले त्याच दिवशी देवाने तुमचे हृदय रिकामे केले. पंडितजी उभे राहिले. त्यांनी चादर हातात घेतली आणि म्हणाले की मी खूप मोठा अन्याय केला आहे. मी या मुलीला केवळ नाकारले नाही, तर त्या महिलेचा पृथ्वीवरील शेवटचा विश्वासही तोडून दिला. मी म्हणाले की ही माफीची वेळ नाही, तर सुधारणेची वेळ आहे. ही मुलगी अजूनही तुम्हाला बाबा म्हणायला तयार आहे. फक्त तुमच्या हृदयाचे दार उघडा.
ती निर्दोष आहे आणि देवाने तिच्याद्वारे आम्हाला आदर, घर, मुले आणि सर्व काही दिले आहे. त्या क्षणी जिया आत आली आणि त्यांच्या पायाला तिने मिठी मारली. तो तिच्या छोट्या हातांकडे पाहत राहिला. मग हळूच तिला उचलून त्याने मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागला. जेव्हा त्यांनी जियाला मांडीवर घेतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो मऊपणा परत आला, जो वर्षांपूर्वी कुठेतरी हरवला होता. तो तिच्या केसांना हात लावत राहिला, पण काहीच बोलला नाही. मी शांतपणे दोघांकडे पाहत राहिली. असेच अनेक क्षण गेले. मग त्यांनी मुलीला माझ्या मांडीवर ठेवले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात बसले. कपाळावर हात ठेवून ते बराच वेळ गप्प राहिले. पंडितजींनी दुसऱ्या लग्नाची कबुली दिल्याचे ऐकून मला आता आतून रिकामे वाटले. मी खोलीत परत गेली. जियाला माझ्या मांडीवर घेतले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. ते माझ्याशी बोलायला अनेक वेळा आले, पण मी उत्तर दिले नाही. माझा राग माझ्या ओठांवर होता, पण मी शांत राहिली. मला माहीत होते की जर मी तोंड उघडले तर कदाचित असे शब्द बाहेर पडतील जे मी कधीही परत घेऊ शकत नाही. रात्री मी देवाच्या चरणी गेली आणि फक्त एवढेच म्हटले की माझे हृदय इतके मजबूत करा की मी माझ्या शंका असूनही या मुलीला आईसारखे वाढवू शकेन. मी तिला देवाची इच्छा समजून दत्तक घेतले. माझ्या आईचे प्रेम मला आता कळलेल्या सत्यावर अवलंबून नव्हते. दुसऱ्या दिवशी पुजारीजी शांत बसले. त्यांनी जेवण केले आणि माझ्याकडे परत आले आणि म्हणाले, जर तुला हवे असेल तर मी हे लग्न संपवू शकतो, तुला सोडून देऊ शकतो, किंवा तुला मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती देखील मला मान्य आहे. मी म्हणाली की मी शिक्षा देणार नाही, वेळ देईल. तू वर्षानुवर्षे लपवून ठेवलेला भार आता माझ्या खांद्यावर आला आहे. तू पुन्हा लग्न केलेस, पण या मुलीलाही स्वीकारले नाहीस आणि मला वांझ म्हणून वारंवार माझा संयम तोडलास. आता सत्य बाहेर आले आहे. मी माझे कर्तव्य सोडावे का? नाही. तुम्ही मला पाठिंबा द्या किंवा न द्या, देवाने मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण करेन. ते म्हणाले, तू मला खूप धाडस दाखवले आहे. तुझ्यासारखी स्त्री प्रत्येकाच्या नशिबात नसते. मी म्हणाली, तूही तेच केलंस जे पुरुष अनेकदा करतात. शांतपणे तुझा मार्ग निवडलास आणि स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही. पण तुझ्या शांततेचा बदला घेणारी मी नाही. मी त्या मुलीवर तिला जन्म देणाऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम करेन. एके दिवशी माझी नणंद घरी आली. तिला संपूर्ण सत्य कळाले होते आणि ती म्हणाली, मला आश्चर्य वाटते की त्या धक्क्यानंतरही तू स्थिर आहेस. मी तिथे असते तर सगळं सोडून गेली असती. मी म्हणाली की हाच तर स्त्री आणि आईमधील फरक आहे. जरी ही मूल माझ्या पोटातून नसले तरी मी तिला माझ्या हृदयातून जन्म दिला आहे. तिचे हास्य माझ्या आतल्या प्रत्येक जखमेला बरे करते. जिया आता उठू लागली होती. ती प्रत्येक पावलावर अडखडायची आणि पडायची आणि मग तिचा तोल परत मिळवायची. जणू ती माझ्याच आयुष्याचे प्रतिबिंब आहे. मी आतून पुन्हा पुन्हा पडायची, पण तिच्यासाठी मी उभी राहत होती. जेव्हा जग मला वांझ म्हणून नाकारत होते तेव्हा तिने मला आई बनवले. आता पुजारीजींचे वर्तनही बदलू लागले होते. तो जियाच्या जवळ येऊ लागला होता. तो तिच्या खेळण्यांमध्ये रस घेऊ लागला. कधी कधी तो तिच्या जवळ बसून तिला पाहत असे, पण मला माहीत होतं की त्याच्या आत अजूनही शून्यता जिवंत आहे. एक पश्चाताप आणि लाजिरवाणेपणा जो तो शब्दात व्यक्त करू शकत नव्हता. एके दिवशी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, जर तू परवानगी दिली तर मला जियाचे नाव नोंदवायचे आहे. मला माझे नाव तिच्या ओळखपत्रात तिच्या वडिलांच्या नावाने रीतसर नोंदवायचे आहे. मी शांतपणे मान हलवली. आता मी त्यांच्याशी कोणत्याही वादात पडली नाही. जेव्हा त्यांनी जियाच्या ओळखपत्रात आपले नाव नोंदवले तेव्हा ते केवळ औपचारिकता नव्हती, तर सत्य स्वीकारण्याचे एक कृत्य होते, ज्याचे पडसाद लवकरच परिसरात पसरले.
जे लोक आधी फक्त अंदाज लावत होते ते आता प्रश्न विचारू लागले. मंदिराबाहेर, बाजारपेठेत, सर्वत्र महिलांच्या सभांमध्ये अशी चर्चा होऊ लागली की पुजारीजींनी दुसरे लग्न केले आहे आणि आता त्यांना एक मुलगी देखील आहे, जी वर्षानुवर्षे लपून बसली होती. काही लोक आश्चर्यचकित झाले, काही रागावले आणि काहींनी माझ्याकडे बोट दाखवायला सुरुवात केली. जेव्हा मी मंदिराच्या दारातून घरी येत असे तेव्हा त्या स्त्रिया कुजबुजत असत आणि तोंड फिरवत असत. एके दिवशी भाजी विक्रेता म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूप उदात्त आहात. हे सर्व लपवून ठेवले होते." मी काहीही बोलले नाही आणि शांतपणे भाज्या घेतल्या आणि पुढे निघाले. शेजारची एक बाई माझ्या घरी आली आणि म्हणाली, "आम्हाला वाटलं होतं की तुम्ही एक उदाहरण आहात. हे काय आहे?" मी म्हणाली, "जर अनाथ मुलींचे संगोपन करणे गुन्हा असेल तर हो, मी गुन्हा केला आहे जो तुम्ही विचार करत आहात." ती काही वेळ शांत राहिली. मग ती म्हणू लागली, "पण ज्या माणसाने तुला वर्षानुवर्षे फसवले त्याला तू कसे माफ केलेस?" मी म्हणाली, "तो माफीला पात्र होता म्हणून नाही, तर मला स्वतःला शांती द्यायची होती म्हणून. जर मी सूड घेतला असता तर कदाचित आज जियाला आईचे प्रेम मिळू शकले नसते." लोकांच्या प्रश्नांपेक्षा पुजारीजींचे मौन मला जास्त त्रास देत होते, पण त्यांच्या डोळ्यात सतत लाज वाटत असे. एके दिवशी मी म्हणाली, "जर आता सगळं उघड झालं तर ते लपवून काय उपयोग? मंदिरातील लोकांशी बोला, स्पष्टीकरण द्या." तो मान टेकवत म्हणाला, "मी दररोज आतून तुटत आहे, पण तुझ्या इतके धाडस मी करू शकत नाही." या काळात माझ्या गरोदरपणाचे शेवटचे टप्पे सुरू झाले होते. शरीरासोबत मनही जड होत चालले होते. जिया आता ती बोलायला शिकली होती. ती छोटी छोटी वाक्ये बोलायची आणि माझ्या मांडीवर येऊन झोपायची. एके दिवशी तिने विचारले की सगळे आपल्याबद्दल वाईट का बोलतात? मी म्हणाली, "जग नेहमी सत्य बोलणाऱ्यांबद्दल वाईट बोलते, पण सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना देव आशीर्वाद देतो." आता माझी अवस्था अशी झाली होती की मी जास्त वेळ उभी राहू शकत नव्हती. एके दिवशी मी बाजारात गेले असताना एका बाईने मला मागून हाक मारली. ही तीच व्यक्ती आहे जिचा नवरा दुहेरी स्वभावाचा होता. मी मागे वळून पाहिले नाही, पण माझ्या हृदयात कुठेतरी एक भावना निर्माण झाली. मी घरी आल्यावर जिया माझ्याकडे आली आणि हसत म्हणाली, "आई, बघ, मी एक चित्र काढले आहे." त्या काही गुंतागुंतीच्या रेषा होत्या, पण त्यांची एक रूपरेषा नक्कीच होती. त्या चित्रात तिने मला आणि स्वतःला एकत्र काढले होते आणि मध्यभागी एक हृदय देखील काढले होते. मी तो कागद माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली. काही दिवसांनी मंदिराचे मुख्य पुजारी, जे पुजारीजींपेक्षा ज्येष्ठ होते, ते आमच्या घरी आले. तो म्हणाला, "मुली, तू खूप सहन केले आहेस, पण तू जे सहन केले ते प्रत्येक स्त्री करू शकत नाही." मी उत्तर दिले, "मी फक्त माझे कर्तव्य बजावले आहे." तो म्हणाला, "तुम्ही फक्त तुटणारे नाते वाचवले नाही, तर त्याला एक नवीन पायाही दिला आहे. ही मुलगी कदाचित तुमची स्वतःची मुलगी नसेल, पण तुम्ही तिच्याशी जे नाते निर्माण केले आहे ते खऱ्या अर्थाने रक्ताच्या नात्यासारखे आहे." त्या संभाषणानंतर काही दिवसांनी पुजारीजींनी मंदिरात जाहीर घोषणा केली की त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे मुलीवर आणि माझ्यावर झालेला अन्याय सर्वांसमोर स्वीकारला आहे. काही लोकांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले, काही न ऐकताच निघून गेले, तर काहींनी त्यांच्या हातांचे चुंबन घेतले आणि म्हणाले, "सत्य बोलून तू पुन्हा तुमचा आदर मिळवला आहेस." घोषणेनंतर घराच्या वातावरणात एक शांत बदल जाणवला. आता ते अनेकदा जियाकडे काळजीपूर्वक पाहू लागले. ती जेव्हा जेव्हा बोलायची तेव्हा तो आपोआप हसायचा, पण त्यांच्या वागण्यात अजूनही एक अंतर होते. जणू काही त्यांच्या हृदयात कोमलता होती, पण शब्द त्याला साथ देऊ शकत नव्हते. मी हे सर्व पाहत असे आणि गप्प राहायची, कारण मला माहीत होते की जेव्हा पश्चाताप आतमध्ये स्थिरावतो तेव्हा तो व्यक्तीच्या अस्तित्वावर शांततेचा एक खोल थर पसरतो. ती छोट्या छोट्या गोष्टींवर हसायची,
ती अनेकदा पुजारींजवळ जाऊन बसायची आणि त्यांच्या हातात एक खेळणी ठेवायची. तो फक्त तिच्याकडे पाहत असे आणि किंचित डोके हलवत असे किंवा हळूच हसत असे. कधीकधी जेव्हा ती त्यांच्या मांडीवर चढण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तो क्षणभर थांबायचा आणि तिला आपल्या मिठीत घ्यायचा, पण लवकरच तिला सोडून द्यायचा. जणू त्याच्या हृदयाचे ओझे त्याच्या मिठीत टिपू शकत नव्हते. एका रात्री मी त्याला मंदिरात देवाच्या चरणी रडताना पाहिले. मी दाराच्या मागे शांतपणे उभी राहिली. त्याने डोके वर केले आणि रडत रडत म्हणाला, हे देवा, मी माझ्या मुलीला ओळखले नाही. तू तिला माझ्यासाठी क्षमा करण्याचे माध्यम बनवलेस आणि मी तिला पाप म्हटले. कृपया मला क्षमा करा. त्यांच्या तोंडून मी पहिल्यांदाच ते वाक्य ऐकले जे माझ्या हृदयाला वर्षानुवर्षे जाणवले होते. त्याच सकाळी तो मंदिरात गेला नाही आणि शांतपणे बसून राहिला. जिया त्याच्याकडे आली आणि तिच्या लहान हातांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली. पंडितजींनी तिला धरले आणि आपल्या मांडीवर बसवले. ती मुलगी आनंदाने हसली आणि त्यांची दाढी धरली. मी दारात उभी होती. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी मुलीला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. मग त्यांनी तिला आपल्या मांडीवर घेतले आणि मला हाक मारली. मी आत आल्यावर तो म्हणाला, मीना, आज पहिल्यांदाच माझे हृदय इतके हलके वाटत आहे. वर्षानुवर्षे मी या निष्पाप मुलीकडून तिचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. मी तिला माझी मुलगी म्हणायला उशीर केला, पण आज ते शब्द आपोआप माझ्या ओठांवर आले. मी म्हणालो, देवाने उशीर केला पण अन्याय केला नाही. ज्या क्षणी तुमच्या हृदयात कोमलता आली त्या क्षणी या मुलीने तुम्हाला तिचे वडील म्हणून स्वीकारले. त्या दिवसानंतर त्यांचे मुलीबद्दलचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो आता तिला मंदिरात घेऊन जायचा, वाटेत तिची खेळणी आणायचा आणि तिला आपल्या मांडीवर घेऊन लोकांशी ओळख करून द्यायचा. परिसरातील लोकांनाही तो बदल जाणवला. काहींना त्यांचे कौतुक वाटले, काहींना वाटले नाही, काहींना गप्प राहणेच बरे वाटले. पण एक गोष्ट स्पष्ट होती, त्यांनी त्यांच्या मुलीला मनापासून स्वीकारले होते. ती आता पंडितजींना बाबा म्हणू लागली आणि जेव्हा ते उत्तर देतील तेव्हा तिचा आनंद पाहण्यासारखा असतो. ती त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून झोपायची आणि मी शांतपणे पाहत असे, जणू काही वर्षानुवर्षे केलेली प्रार्थना पूर्ण झाली असेल. काही आठवड्यांनंतर माझा मुलगा जन्मला, निरोगी, सुंदर आणि शांत स्वभावाचा. मी त्याचे नाव रक्षित ठेवले. जेव्हा मी जियाला रक्षितच्या शेजारी झोपवले तेव्हा तिने त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली, हा माझा भाऊ आहे ना? मी हो म्हणून मान हलवली. ती आनंदाने टाळ्या वाजू लागली. माझे हृदय भरून आले. माझ्यासाठी दोन्ही मुले सारखीच होती. मी त्यांच्याशी कधीही भेदभाव केला नाही. मी कोणावरही कमी जास्त प्रेम केले नाही. पंडितजी नियमितपणे दोन्ही मुलांसोबत वेळ घालवत असत. कधीकधी तो जियाला मंदिरात घेऊन जायचा आणि कधीकधी तो रक्षितला मांडीवर घेऊन त्याला लोरी म्हणायचा. आपल्या प्रवचनात त्यांनी पहिल्यांदाच अनाथांवरील दयेबद्दल इतक्या प्रेमळपणे सांगितले की शिष्य आश्चर्यचकित झाले. परिसरातील काही लोकांचे वर्तनही हळूहळू बदलू लागले. काहींनी येऊन माफी मागितली. आता ती शाळेत जाऊ लागली होती. ती इतर मुलांपेक्षा जास्त हुशार होती. मठातील मुलांमध्येही तिचे नाव आदराने घेतले जात असे. पंडितजींनी तिच्यासाठी विशेष धार्मिक शिक्षणाची व्यवस्था केली आणि ती माझ्या डोळ्यांचा प्रकाश असल्याचे म्हणायचे. एके दिवशी परिसरातील एका कार्यक्रमात पुजारीजी म्हणाले की कधीकधी देव आपल्या दाराशी अशा अमानत ठेवतो ज्या आपल्याला परीक्षेसारख्या वाटतात, पण तीच परीक्षा आपले जीवन बदलून टाकते. लोक आपल्या कृतींसाठी जबाबदारी मागत नाही, ते आपल्या खऱ्या वागण्यावरून आपल्याला ओळखतात. मी कधीही दोन्ही मुलांमध्ये भेदभाव केला नाही. जर रक्षितसाठी खेळणी आणली तर ती जियासाठीही आली. जर रक्षितसाठी कपडे शिवले तर जियासाठीही कपडे शिवले पाहिजेत. ते दोघेही माझ्या हृदयाचे दोन कोपरे होते.
वेगळे नाही, पण संपूर्ण घर आता पूर्वीपेक्षा जास्त शांतता आणि समाधानी होते. मला वाटले की वर्षानुवर्षे भिंतीवर प्रतिध्वनीत असलेली शांतता आता प्रेमाच्या हास्यात रूपांतरित झाली आहे. माझ्या त्यागाचे, माझ्या शांततेचे आणि माझ्या संयमाचे फळ आता माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पुजारीजींनी मंदिराच्या ग्रंथालयात जियाच्या नावाने एक कोपरा समर्पित केला, जिथे तो मुलींसाठी योग्य पुस्तके ठेवत असे. तो म्हणाला की माझी मुलगी फक्त गीता तोंडपाठ करणार नाही, ती विद्वान होईल. तिला धर्म आणि जग दोन्हींचे ज्ञान आहे. एके दिवशी ती माझ्याकडे आली आणि विचारले की तू मला लहानपणी का दत्तक घेतलेस. मी तिला माझ्या मांडीवर घेतले आणि म्हणाली, बेटा, त्या दिवशी देवाने तुझ्यासाठी माझ्या हृदयात आईचे दुःख ठेवले होते आणि देव ज्या हृदयात कोणतेही दुःख देतो ते कधीही चुकीचे नसते. तिच्या याच प्रश्नावर पंडितजींनी असे काही म्हटले जे अजूनही माझ्या हृदयात घुमत आहे. ज्या दिवशी मी माझ्या मुलीला माझ्या हातात घेऊन रडलो, तो दिवस मी माझ्या आयुष्यात स्वतःला मागितलेली पहिली माफी होती. महिने वर्षामध्ये बदलले. रक्षित शाळेत जाऊ लागला आणि जिया शाळेत तसेच गणितात चांगली कामगिरी करत होती. मी अनेकदा संध्याकाळी अंगणात बसून विचार करायची, जर त्या दिवशी त्या मुलीला दाराशी पडलेले पाहून मी माझे मन वळवले असते किंवा लोकांच्या बोलण्याकडे झोपून तिला एखाद्या संघटनेचे स्वाधीन केले असते, तर कदाचित आजही मी रिकाम्या हातांनीच देवाला प्रश्न विचारत असते. एके दिवशी जिया मला म्हणाली, आई, मी तुझी स्वतःची नाही का. मी तिचा चेहरा धरून हे बोलली, मुली, जर आई होणे म्हणजे फक्त बाळंतपण असते तर देवाने आईचा दर्जा इतका उंचावला नसता. मी तुला माझ्या हृदयातून जन्म दिला आहे आणि हृदयाचा गर्भ शरीराच्या गर्भापेक्षा खूप शुद्ध आणि मजबूत आहे. मी त्यांना समानतेने वाढवले आणि त्यांच्यात कोणताही फरक निर्माण होऊ दिला नाही. मला माहीत होते की जर माझ्यात प्रेमाची थोडीशीही कमतरता राहिली तर ती माझी भक्ती नष्ट करेल. देवाने दिलेल्या परीक्षेत केवळ शब्दांनी नाही तर कृतीने यशस्वी व्हावे लागते. वेळ निघून गेला. जिया मोठी झाली. रक्षित धार्मिक आणि सांसारिक ज्ञानातही प्रगती करत आहे. मी अनेकदा त्या दिवसाचा विचार करते ज्या दिवशी माझ्या दाराशी एक छोटेसे आयुष्य उभे राहिले. जर मी त्याला पापाचे ओझे समजून सोडून दिले असते तर मी आईही झाली नसती आणि स्त्रीही झाली नसती. ही कथा माझी नाही तर त्या स्त्रीची आहे जी तिचे प्रेम कोणत्याही नात्यावर अवलंबून राहू देत नाही. ही कथा आहे त्या मातृत्वाच्या स्त्रियांची ज्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि देव त्यांच्या डोक्यावर आपले आशीर्वाद देतो. आणि हा संदेश त्या सर्व लोकांसाठी आहे जे नातेसंबंध फक्त रक्ताच्या तराजूने मोजतात. देवाच्या दृष्टीने नियतीचे रक्ताचे नाते अधिक पवित्र आहे. हे माझ्या आयुष्याचे सत्य आहे. माझ्या कथेचा शेवट एक धडा आहे. इतरांबद्दल तुम्हाला वाटणारे दुःख तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते. कधीही कोणालाही पापाचा गठ्ठा समजू नका. कोणास ठाऊक, कदाचित ते तुमच्यासाठी दयेचे दार असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची त्वरित सूचना मिळेल. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.